राजवीर. 25 मिनिटात पहिली 5 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि नाही झाली तर एक खेळाडू सर्कलच्या आतमधला आपल्याला वाढवावा लागणार आहे. आणि टाईम डायरेक्ट स्क्रीनवर लावला जातोय. या स्पर्धेचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अंतर्गतच आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. गणेश आडवळे यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. नॉन स्ट्राईकला राहुल गुंजाळ पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक गट म्हटल्यानंतर दिग्गज खेळाडू या क्रीडानगरीच्या दिशेने येऊ लागलेले आहेत. यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. मॅचला होते सुरुवात. व्यावसायिक गटाला होते सुरुवात. गणेश आडवळे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. धडाकेबाज बॅटर ही त्यांची ओळख आहे. राजवीर मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते. एटीके औन एका बाजूला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला टीम मंगलमूर्ती पाहायला मिळते. औनचा संघ भरेच्या टुर्नामेंटला मुळशीच्या त्या दिवशी पाहायला मिळाला होता. चांगली कामगिरी तिकडेही राहिली होती. राजवीर यांच्या हातामध्ये चेंडू आहे तर गणेश आडवळे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाला सुरुवात होते. नेहरूनगर प्रीमियर लीगचा व्यावसायिक गटाचा दिवस. एक दिवसीय स्पर्धा 8 बलाढ्य संघ. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर रिवर्सचा फटका खेळलाय. गणेश आडवळे यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. पहिल्याच बॉलवर रिवर्सचा फटका खेळलाय. एक वेगळ्या धाटणीचा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. एक धडाकेबाज सुरुवात करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. यावेळेला लोअर फुल टॉस फॉलिंग स्वीप. गणेश आडवळे यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. हाही बॉल सीमारेषा पार. 4. बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार. अतिशय जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी मंगलमूर्ती टीमची होताना पाहायला मिळते. मंगलमूर्ती टीमचे सर्व आणि युवा उद्योजक गणेश आडवळे स्वतः बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. राजवीर यांच्या पहिल्या दोनही चेंडूंना सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. पहिला बॉल रिव्हर्स खेळला, दुसरा फॉलिंग स्वीप केलाय. 2 वेगळ्या धाटणीचे फटके प्रस्तुत केले आणि 8 धाबा पहिल्या 2 बॉललाच या ठिकाणी घेतल्यात. हो, हा बॉल थोडासा लांबून फिरवलाय. खेळायचा होता हा बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने, नाही शक्य झालं. बॉल वळण घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं या ठिकाणी राजवीर यांनी. याही वेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. आता दिशा फाईन लेगची आहे आणि याही वेळेला अगदी फाईन फटका पाहायला मिळतोय. तो म्हणजे गणेश आडवळे यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकात चांगली बॅटिंग गणेश आडवळे यांची या ठिकाणी होते. 12 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 3 चौकार वसूल केलेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि पॉवर प्लेला असंच क्रिकेट खेळायचं असतं. 2 खेळाडू कोणत्या बाजूला सर्कलच्या ते निहाळायचं असतं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला फटके मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटके मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या वरून फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागतो. प्रहार चषकाच्या आयोजनातील प्रमुख घटक शरद सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. प्रहार टीम घेऊन त्यांचंही स्वागत असेल. पुण्यातील हळूहळू क्रिकेटप्रेमी, क्रिकेटचे चाहते मोठ्या प्रमाणावर इकडे उपस्थित राहत आहेत. दिलीप वर्मा ज्यांच्या नावाची चर्चा सर्वदूर आहे ते सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत घरच्या मैदानामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. वा वा वा, गणेश आडवळे जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल सीमारेषेच्या पार पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार या ठिकाणी खेचला गेलाय. पहिल्याच षटकात तब्बल 18 धावा आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत.
18 धावा धावफलकावर. गणेश आडवळे खास चांगल्या तयारीनिशी या स्पर्धेत दाखल झालेत. जबरदस्त कामगिरी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला आहे, नाही यशस्वी होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 18 धावांवर. एक षटकाचा खेळ संपतोय 18 धावा धावफलकावर. नियम सगळ्यांसाठी सारखे असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरसाठी एक खेळाडू सर्कलच्या आतमधला वाढवला जाणार आहे. आज माझ्याबरोबर जर पाहिलं तर युवा समालोचक आणि अगदी ऐकतच राहावा असा आवाज म्हणजे सद्दाम सर आमच्याबरोबर जुडले जातील. माझ्या मते वजीर सर देखील आमच्याबरोबर जुडले जाणार आहेत. जसा वेळ मिळेल ते दोन्ही आमचे समालोचक मित्र आमच्याशी जुडले जातील. धावफलक 18 झालाय. पहिली ओव्हर संपल्यानंतर चांगली सुरुवात केली आहे. राहुल गुंजाळ आता मात्र स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर मूळचे जुन्नर तालुक्यातील आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत अर्जुन यादव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील अर्जुन. इकडे स्टार्ट चांगली झाली आहे. वेगवान बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. बॅटचे कडा घेत पाठीमागे मार्गस्थ होईल. तिकडे डॉट बॉल येतोय. आणखीन एक डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकात चांगली सुरुवात गणेश आडवळे यांनी केली आहे आणि राहुल यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची. चांगले ऑलराऊंडर आहेत. राहुल बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एक संधी तिकडे होती, एक धाव घेतली गेली आहे. गणेशांनी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल होता. 2 वरती थांबवलं जात आहे. एक संधी होती तिकडे परंतु ती गमावली गेली आणि 20 धावा धाव फलकावर मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्जुन त्यांनी संधी निर्माण केली होती खरी. अगदी चांगलं मैदान आहे. मैदानात हिरवळ आहे. यावर्षी पावसाळा जराशी जास्तच लांबला आणि त्याच्यामुळे अजूनही चांगल्या प्रमाणे हिरवळ. परंतु एक चांगली बाब पाहायला मिळते, गेल्या 2 दिवसात थंडी आली आहे. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि जसं हे थंडीचे दिवस पुढे पुढे जातात ना आपला टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू होतो, बहरत जातो आणि त्याला आणखी मजा येते. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. बॉल पाठीमागे जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावर. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे कारण पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत अर्जुन यांनी. परंतु आता स्ट्राईकवर गणेश आलेत. कमलेश दादा वाळके मित्र परिवार ज्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही स्वतः डोळ्याने पाहिली. या ठिकाणी मैदानात साचलेलं पाणी आणि त्याच्यासाठी आयोजकांनी किती सारी मेहनत घेतली आहे ते दृश्य या ठिकाणी नेहरू नगर प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहिलंय. हा बॉल थोडासा लांब टाकला गेला. पुल करायचं होतं, समोर कदाचित खेळायचं होतं, नाही यशस्वी झाले. अर्जुनचा आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. धावसंख्या 21 वर स्थिरावलेली आहे. 6 षटकांची ही लढत आहे. व्यावसायिक गट आज मात्र 7 मॅचेस एकंदरीत होणार आहेत. 8 संघ भेटताना पाहायला मिळणार आहेत. भारतभरातील खेळाडू इकडे येताना पाहायला मिळतील आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील. पुणे टेनिस क्रिकेट.in वर ही स्पर्धा लाईव्ह आहे. यावेळेला गती कमी केली. टप्पा पुढेच पाहायला मिळाला. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. अर्जुन यांचा आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 18, या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. कौतुक अर्जुन यांचं करावं लागणार आहे. परंतु मॅच मोठी आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये सर्वांना संधी असते. यावेळेला खोलवर टप्प्याचा आणखीन एक वेगवान चेंडू तिकडे पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली ओव्हर आणि चांगली कमबॅक. ATK औंध या टीमने दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. पहिलं षटक हे मंगलमूर्तीच्या नावाने राहिलं तर दुसरी ओव्हर ही औंधच्या नावाने राहिली. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 22 मंगलमूर्ती इन्फ्रा. याचबरोबर व्यासपीठावर त्यांचं आगमन होते. आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य केले ते सचिन अप्पा साळुंके यांचं देखील NPL कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत.
पहिला 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे आणि तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पंचवीस मिनिटांमध्ये 5 षटकं संपणं गरजेचं आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. विशाल आलेत. दिशांत गुले, येस, दिशांत गुले यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय औंध टीमसाठी. पहिला बॉल चांगला टाकलाय, कमी गतीने चेंडू टाकलाय. या वेळेला फटका खेळलाय, पुन्हा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. एक धाव तिकडे मिळेल. रैना या टोपण नावाने देखील ओळखले जातात. दिशांत गुले युवा खेळाडू आहेत, टॅलेंट आहे त्यांच्याकडे सुद्धा. या वेळेला फुल टॉस. येस, फलटणचे खेळाडू आहेत. नॉर्मली फलटणच्या क्रिकेटमध्ये नुकत्याच पंढरपूरच्या स्पर्धेतही त्यांना पाहिलं, जेजुरीच्या स्पर्धेत खेळताना पाहिलं, किंवा नातेपुते परिसरामध्ये जी स्पर्धा झाली. निशांत पुन्हा एकदा. आता मात्र राहुल आहेत, थोडीशी राहुल यांना देखील गिअर चेंज करावं लागेल. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला खरा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दिशांत गुले यांच्याकडून देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी या ठिकाणी होते. मोठा फटका नाही मारू दिलाय अजूनही. धावसंख्या 27 वर जाते. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 6 षटकांची असणारी लढत आहे. क्रिकेटचा हा जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या नेहरू नगरचं क्रिकेट पुढे यावं, पिंपरीचं क्रिकेट पुढे यावं यासाठीचा प्रयत्न. स्थानिक 16 संघांमध्ये स्पर्धा रंगते, ही खूप मोठी बाब आहे आणि प्रत्येक संघाचा इकडे आपण बॅनर देखील पाहतोय. या वेळेला सफल झाले, क्रीजचा वापर केला आणि त्याच्यानंतर बॉल आवाक्यात आल्यानंतर फेकून दिला खूप लांबवर. जा शोधून आणा बॉल, सिक्सर. पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनच्या सुद्धा 16 टीम या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. 33 धावा या राहुल यांच्या षटकाराने धावसंख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. राहुल गुंजाळ बॅकफुटला जात आता पॉइंटला खेळायला गेले, परंतु रैना देखील काही कमी नाही आहे आणि इकडे चांगला बॉल टाकला गेलाय. ओव्हर संपलेले आहेत त्या 11ची सरासरी 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हे षटक बऱ्यापैकी राहिलं, विकेट गेली नाही. हा प्लस पॉईंट मंगलमूर्ती टीमचा आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 5 ओव्हर या तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवायच्यात. प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. मैदानावरची हिरवळ लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. अगदी डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्याचबरोबरने सगळ्यांची व्यवस्था इकडे खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. नाना प्रकारच्या अडचणी आल्या, परंतु आयोजक काही हटले नाहीत, ते खंबीर राहिले. म्हणजे सगळेच आयोजक. यस, विजयांना खडके सुद्धा मिस्टर NB असंच म्हणावं लागेल आता. येस, रोहित पवार सुद्धा आयोजकाच्या भूमिकेत आहेत. क्रिकेटचे जादूगार म्हणजे सगळेच जे मेहनत घेतात ते सगळे मी पाहिले त्या दिवशी. परंतु ही स्पर्धा करायला मिळते हे माझं भाग्य आहे. वेगात बॉल पायावर आदळताना पाहिला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केलाय. अर्जुन यादव आलेत. अर्जुन हे की फॅक्टर आहेत. मागील ओव्हर सुद्धा त्यांनी फक्त 4 धावांची केली होती. इतर 2 गोलंदाजांच्या विरुद्ध धावा आल्या खऱ्या, परंतु अर्जुन मात्र या ठिकाणी की फॅक्टर राहिले होते. मागील षटक देखील 11 धावांचं आलं होतं. गणेश आडवळे पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा मात्र त्यांच्याकडून 18 काढल्या गेल्या होत्या. एकंदरीत 20 वर खेळत आहेत. 33 धावा टीमची धावसंख्या, परंतु क्षमता आहे त्यांच्याकडे. मैदानाच्या चौफेर खेळण्याची क्षमता आहे.
वेग वाढवला आहे, परंतु वेग वाढवत असताना टप्प्यावरचं नियंत्रण नव्हतं आणि त्याच्यामुळे वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर. पुण्याची पिंपरी आणि पिंपरीचं नेहरूनगरचं अण्णासाहेब मगर क्रीडांगण स्टेडियम आणि त्यामध्ये सुरू असणारी ही नेहरूनगर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. कमलेशदादा वाळके मित्र परिवाराचं हे भव्य दिव्य असणारं आयोजन. राहुल भाऊ भोसले युवा मंच. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर राहुलभाऊ भोसले माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर डॉक्टर वैशालताई गोडेकर लोंढे माजी महापौर, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं हे आयोजन. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विशालभाऊ मासुळकर अध्यक्ष, शंकरराव मासुळकर सोशल फाउंडेशन आणि युवा नेतृत्व कमलेशदादा वाळके यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, इकडे व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस पुढच्या दोन्ही टीम तयार राहायचं आहे. यस, मातोश्री आणि प्रहार यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. पहिलाच डाव आहे, चांगला रंगला आहे. व्यावसायिक गट आहे. प्रति महारथी इकडे येतील आणि त्यांना पाहायला मजा येणार आहे आपल्याला. कोणी साताऱ्यावरून, कोणी पुण्यातले खेळाडू, विविध तालुक्यातील खेळाडू, कोणी नगरवरून, कोणी पुण्यावरून, कोणी मुंबई, रायगड असे खेळाडू इकडे येतील. यावेळेला सरळ बॅट, समोरची दिशा आणि फिल्डर तिकडे जरूर प्रयत्न केला परंतु बॉल नाही थांबलाय. बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी आता राहुल यांची बॅट देखील बोलायला लागली आहे. धावसंख्या झाली आहे 40. थोडंसं आतमध्ये बॉल पडलाय. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 कोणतीही विकेट गमावली गेलेली नाहीये. मंगलमूर्ती संघ चांगल्या परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला तरी आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिक सकाळपासूनच गर्दी करतायत. नवे तर इकडे क्रिकेट प्रेम प्रचंड आहे. मॅच सुरू होत नव्हती तर कित्येक जण दिवसभर येत होते इकडे. कधी मॅच सुरू होणार, कधी पाऊस जाणार, हा पाऊस का पडतोय. यावेळेला पूल केलाय आणि हा पूल सुद्धा होतोय सक्सेसफुल. वा राहुल वा, सिक्सर. या षटकाराने धावसंख्या 46 वर जाताना पाहिला मिळते. राहुलने गिअर चेंज केलाय. हे तेच अर्जुन आहेत ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 4 रन दिले होत्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि आता त्यांच्याच विरुद्ध तुटून पडलेत राहुल गुंजाळ. गिअर चेंज केलाय. प्रामुख्याने सुरुवात जर पाहिली तर अंडर आर्म क्रिकेटपासून केली होती या खेळाडूने आणि त्याच्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतायत. मूळचे जुन्नर तालुक्यातील कांदळी वडगाव या गावचे सुतार ठिकेचे सुपुत्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला वेगात पायावर बॉल करण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय आणि धावफलक जर पाहिला तर आता 46 वर स्थिरावलेला आहे. 4थी ओव्हर सुरू आहे. आजच्या दिवसात 7 मॅचेस आपलं मनोरंजन करताना पाहायला मिळतील. बऱ्याच कालावधीनंतर व्यावसायिक गटातील खेळाडूंना सुद्धा इकडे पाहायला मिळेल आणि त्यांच्यासाठी देखील पर्वणी आहे. कारण अण्णासाहेब मगर क्रीडांगणामध्ये जाऊन खेळायचं क्रिकेट ही त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाची बाब आहे. अर्जुन, कमी गतीचा बॉल, लोअर फुलटॉस होता, त्याला स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते आहे. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आता 47. अजूनही 2 षटकांचा खेळ इकडे बाकी आहे. बिनबाद 47. मंगलमूर्ती इन्फ्रा. चार ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलक जर पाहिलं तर आता 47. चांगली कामगिरी या दोन्ही सलामीवीरांनी केली आहे. सुरुवात केली गणेश यांनी आणि त्यानंतर जर पाहिलं तर राहुल हे सुद्धा आता रंगात येऊ लागलेले आहेत. गणेश खेळतायत 21 धावांवर 13 चेंडूंचा सामना केला. राहुल गुंजाळ खेळतात 24 धावांवर 11 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा
दिशांत गुले रैना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा बॉल, थोडीशी फ्लाईट जास्त दिली होती. त्याच्यामध्ये या खेळाडूला पहिल्यांदा मी आमदार चषक पिंपरीच्या स्पर्धेत देखील पाहिलं होतं. अलीकडे फ्लाईट देणारे गोलंदाज खूप कमी आढळतात. त्यातली काही महत्त्वाची नावं आहेत, त्याच्यामध्ये समावेश नक्की होईल. ओ यावेळेला चांगलं फुटवर्क दाखवलं गणेशांनी, पुढे आले, सरसावले, बॉलला मिडल केलं. एक धाव तिकडे मिळणार आहे. ललित चौधरी म्हणा, रोहन खरात म्हणा, या धाटणीची आणि अगदी डॉन यांचे सुपुत्र सुद्धा अशाच धाटणीची गोलंदाजी करतायत. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे, बॉल हवेत आहे आणि पहिली विकेट. 49 धावांवर या ठिकाणी राहुल गुंजाळ आउट. दिशांत गुले, निशांत गुले, यस निशांत गुले रैना यांनी पहिली विकेट मिळवलेली आहे आणि आता बॅटिंगसाठी येत आहेत संग्राम शिंदे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. मंगलमूर्ती संघाचे प्रमुख खेळाडू सुद्धा आहेत. संग्राम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एकोणपन्नास धावा धावफलकावर आहेत. पहिली विकेट माघारी परतलेली आहे. चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली खरी, परंतु त्यानंतर ते माघारी परतले आहेत. आता संग्राम शिंदे धडाकेबाज बॅटर आहेत. 5वं षटक सुरू आहे. 49 धावा. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर स्ट्रोक खेळला खरा, बराच हवेत आहे. फिल्डर खूप दूरवरून येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि इकडे निशांत गुले आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. रैना बॅक टू बॅक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. संग्राम आल्या पावली माघारी परतले. 49 धावांवर आणखीन एक विकेट आलेली आहे. पुढल्या दोन्ही टीमला विनंती असेल, आपण टॉससाठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. प्रहार 11 पुणे, सचिन ढवळे सरांची टीम आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मातोश्री 11 अडपसर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फिरोज पटेल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात पंढरपूर या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली होती त्यांनी. करकमच्या स्पर्धेमध्ये फिरोज टीमचे कॅप्टन आहेत. फिरोज बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. गणेश आढवळे एका बाजूने किल्ला लढवत आहेत. 22 धावांवर ते खेळत आहेत. फिरोज आलेले आहेत. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 49 धावा धावफलकावर. हॅट्रिकची संधी गोलंदाज निशांत गुले यांना. पाठीमागे बॉल जातो आहे. अगदी वेगात बॉल निघाला. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे आणि सीमारेषा देखील ओलांडताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बायच्या स्वरूपातील या 4 धावा मात्र कळवल्या जात आहेत. चांगला बॉल होता, परंतु त्यावर 4 धावा आल्यात आणि अशा तऱ्हेने धावसंख्या 50शी पार होते. 53 धावा धावफलकावर. आज सूरज गायकवाड सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालाय आणि निशांत गुलेच्या जाळ्यात आणखीन एक मासा नक्कीच सापडतोय. फिरोज यांना माघारी परतावं लागत आहे आणि 3 विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये घेतल्या आणि काय ओव्हर टाकली आहे. धावफलक जर टाइम
समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. गणेश आडवळे यांच्या बॅटमधून निघाला फटका तिकडे पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती मात्र आता 55. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर हा पहिलाच सामना. निशांत गुले म्हणजे रायनाने तर खूप प्रभावित केलं. चांगली गोलंदाजी केली. मागील षटकात 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. फिरकीची जादू दाखवताना पाहायला मिळाले. 55 धाव फलकावर सध्याच्या घडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, त्याला कव्हरची दिशा दिली आहे. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी तोपर्यंत पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना पाहायला मिळाली आहे. 57 एक बऱ्यापैकी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरी. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे. हा बीमर आहे की नाही याकरता बॅटिंग टीमकडून. सगळ्या संघांच्या साठी महत्त्वाची सूचना. निर्णय प्रक्रियेमध्ये कमिटी कोणताही हस्तक्षेप करणार नाही. पंचांचा जो निर्णय आहे तोच अंतिम निर्णय असणार आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि सगळ्या संघांनी या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं दर्शन दाखवायचं आहे. धावफलक जर 57, 57. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश आडवळे जबरदस्त कामगिरी या ठिकाणी राहिली आहे. 26 धावांवर बॅटिंग करतायत. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. या धावसंख्येला कुठपर्यंत घेऊन जात आहेत ते देखील या ठिकाणी पाहायचं आपल्याला. फुल टॉस आणि त्याच्यावर हल्ला चढवलाय गणेश आडवळे. मंगलमूर्ती इन्फ्राचे सर्वे सर्वा त्यांच्या बॅटमधून हाही बॉल सीमारेषेच्या पार जातोय. सिक्सर. 63 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. खराब बॉल होता त्याचा समाचार या ठिकाणी गणेश यांनी घेतला. 63 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 6वं षटक मार्गस्थ आहे. ख्यातनाम उद्योजक आहेत. युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम करतायत आणि त्याचबरोबर स्वतःचा संघ आहे आणि खूप चांगले बॅट्समन देखील आहेत. आज स्वतःला सिद्ध केलंय. पुन्हा एकदा सलामीला येत असताना जी स्टार्ट दिली होती 18 रनची आणि त्याच्यानंतर खूप चांगली कामगिरी देखील केली आहे. गणेश खेळतायत 17 चेंडूमध्ये 32 धावांवर. राहुलची त्यांना मिळालेली 7. अकीब पटेल जोडीला त्यांच्या दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला वेगवान चेंडू, त्याला तेवढ्याच पद्धतीने समोरच्या दिशेने अगदी वेगात फटका जाताना पाहायला मिळतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4. वा, काय बॅटिंग केली जाते. संधी मिळतात संधीचं सोनं आणि आता गिअर चेंज केलाय गणेश आडवळे यांनी. या चौकारानेची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 67. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 36 धावांवर गणेश आडवळे स्वतः बॅटिंग करतायत. प्रॅक्टिस शिवाय काही नाहीये. सातत्याने प्रॅक्टिस. कॉर्पोरेटमध्ये देखील त्यांचा संघ सातत्याने मंगलमूर्ती खेळत असतो. मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेटच्या मॅचेस देखील खेळतात. यावेळेला दिशा समोर निवडली आहे खरी. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि आता माघारी परतावं लागेल गणेशांना. 67 धावांवर आणखीन एक विकेट आलेली आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये गणेश आडवळे बाद होत आहेत. परंतु आपल्या टीमसाठी काय बॅटिंग केली आहे. 36 धावांची लाजबाब खेळी गणेश आडवळे. डावाचा शेवट कसा होणार. गोलंदाजीसाठी संदेश साळुंके पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा.
यावेळेला पोलचा फटका खेळलाय, फटका चांगला आहे, एक धाव तिकडे मिळणार आहे. थोडीशी मिक्सफील्ड तिकडे झाली आहे, थोडीशी घाई झाली म्हणायला लागेल किंवा बॉल जास्त उसळी घेतला ऐन टायमाला आणि त्याच्यामुळे धावसंख्या 71 झाली आहे. 6 ओव्हरचा खेळ संपतोय. मंगलमूर्ती इन्फ्रा टीमची धावसंख्या झाली आहे 71. विजयासाठी धावसंख्येची गरज आहे 72 धावांची आवश्यकता. एटीके औन टीमला 72 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण आहोत पुण्याच्या पिंपरीमध्ये, पिंपरीच्या नेहरू नगरमध्ये, अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये आणि सुरू आहे नेहरू नगर प्रीमियर लीगचा व्यावसायिक गटाचा दिवस. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आला असेल तर टॉससाठी यायचं आहे. प्रहार 11 पुणे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मातोश्री 11 हडपसर. या हडपसर पुण्याच्या दोन्ही टीम आहेत आणि लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी दाखल व्हायचं. कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले युवा मंच आयोजित नेहरूनगर प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण पाहतोय. खुल्या गटातले सामने आज होणार आहेत. जर पाहिलं गेलं तर सर काल हे ग्राउंड एकदम शांतता होणार होती, म्हणजे ग्राउंडवरती मॅच होणार नव्हते. परवा दिवशी आपण एका तासामध्ये पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे 16 संघ हे तयार केलेत आणि देणगीदाते जे असतात ते म्हणतात ना, एक 10 मीटरच्या अंतरामध्येच आपल्याला सर्व पारितोषिक भेटलेत. सर्वांना विचारलं, समजा सचिन अप्पा असतील, अभिजित भाऊ गोफन असतील, त्याचबरोबर समीर भाई बळगुजर असतील, त्याचबरोबर धीरेनभाई शाह असतील, सर्वांनी एका 5 मिनिटाच्या कॉलमध्ये एका सेकंदामध्ये हा बोललेत. आणि आपण 16 संघ पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे 16 संघ जे होते ते लगेच तयार केलेत. त्याच्यात आपण आभार मानू पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाशभाऊ लांडगे तसेच उपाध्यक्ष संदीपभाऊ नाणेकर यांनी आपल्याला 16 संघ उपलब्ध करून दिले. आणि काल त्यांचा संघ देखील इथे 8 संघ खेळलेत पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे. त्याच्यातून एक संघ फायनलला गेला, ते अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात आदिश्री 11 हा संघ फायनलला गेला. आता उद्याचे सामने होणार आहे ते PCDC अंतर्गत होणार आहे पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे. चला फलंदाज पाठवा, एटीके औंध फलंदाज पाठवा. उद्या 8 संघ असणार आहे पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे. जो जिंकेल तो फायनलला असेल आणि 8 तारखेला याच ग्राउंडवरती आपले NPLचे फायनल होणार आहे. चला बॅटर प्लीज लवकरात लवकर. फायनल आजच आहे या हाफची, याची नोंद घ्यायची आणि आपण लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचं आहे. मंगेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. चला, टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा कॉल देण्यात येतोय. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे आणि त्याचबरोबरीने मातोश्री 11 हडपसर. चला या लवकर. प्रतीक देवरेत का? येस, नाशिकचे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. चला, प्रतीक आणि प्रतीक यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये मंगेश गडसी. सलामीची जोडी दाखल झाली आहे. 72 धावांचा करायचा आहे पाठलाग. पहिली ओव्हर घेऊन पाहूयात. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे रविराज गायकवाड यांना. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर प्रतीक देवरे आहेत,
रणनीती जर पाहिलं तर या ठिकाणी राहुल गुंजाळ बनवत आहेत. पॉवर प्ले आहे, पहिल्या डावात पॉवर प्लेचा फायदा उचलला गेला होता. 72 धावांचा करायचा आहे पाठलाग. सगळ्या टीम मात्र सहकार्य करायचं आहे. यस, साहिल गायकवाड म्हणजेच रविराज गायकवाड गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फुल टॉस, त्याला मात्र ऑन साईडच्या दिशेने खेळले आहेत. जिकडे फिल्डर आहेत फिरोज पाटील तिकडे होते. थ्रो केला जातोय. एका धावेने सुरुवात पात्र तिकडे होताना पाहायला मिळते. धावफलकाला सुरुवात होते. 72चा करायचा आहे पाठलाग. आज सगळ्यांचंच लक्ष या ठिकाणी असणार आहे. सगळ्यांच्याच नजरा या ठिकाणी लागणार आहेत. पाहूया. एका बाजूला NP ट्रॉफीवर देखील नजरा असणार आहेत, कारण पुण्यातील एक मोठी स्पर्धा सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आज ओपन हाफ नेहरू नगरला धमाका उडून दिलाय या NPL मध्ये. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. समोरच्या दिशेने खेळला फटका गॅपमध्ये जाताना पाहिला मिळेल. मंगेश यांच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय. हा बॉल सीमारेषा पार जाईल. 4 धावांसाठी 5 धावा एकंदरीत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यस, पुणे टेनिस क्रिकेट .in ची टीम सगळ्या बाबी, छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी टिपताना पाहायला मिळत आहेत. आणि खूप चांगलं काम त्यांच्याकडून देखील होत आहे. गेल्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा पुणे टेनिस क्रिकेट .in ची झालेली आहे. त्यांच्या रील्स मात्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सुद्धा खूप चर्चा सुरू आहेत. आयोजकांना काय पाहिजे तर चांगलं लाईव्ह कव्हरेज पाहिजे आणि खेळाडूंच्या रील्स सुद्धा पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली या बॉलमध्ये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. व्हेरिएशन खूप चांगलं करतात साहिल गायकवाड, तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. रविराज गायकवाड म्हणजेच साहिल मंगेश यांच्यासाठी एक डॉट बॉल या ठिकाणी टाकला जातोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने उडवला फटका पाहायला मिळतोय. 3 फिल्डर त्या ठिकाणी चाललेत, परंतु वा चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी फिरोजने, कारण ते होते मिड विकेटला आणि अगदी समोर बॉल अडवलाय. वा फिरोज वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण तुम्ही वाचवलेली एक धाव तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येते. धावफलक 7 वर जात असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 72चा करायचा आहे पाठलाग. मंगलमूर्ती इन्फ्रा विरुद्ध ATK औंध यांच्यातील चालू असणारी व्यावसायिक गटाची लढत आपल्याला पाहायला मिळते. मंगेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर मातोश्री 11 पुणे हडपसर विरुद्ध सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे अशी महत्त्वपूर्ण मॅच होणार आहे. आणि दोन्ही संघनायक जर आला असेल तर चला टॉससाठी यायचं आहे आपल्याला. हो, साहिलचा हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. थोडासा टर्न होतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. चांगली कामगिरी. डॉट बॉल येईल. या उलट पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन बनल्या होत्या. साहिलने थोडासा लगाम घातला धावसंख्येला, परंतु हा काही शेवट नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. पहिली ओव्हर इकडे संपली आहे. धावसंख्या झाली आहे बिनबाद 7 धावा. थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं मंगलमूर्ती टीमचं, परंतु मॅच संपली नाहीये. येणाऱ्या 5 ओव्हर आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 65ची आवश्यकता आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रदीप न्यायनीत. आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त फॉर्मॅटचा आणि सगळ्यात जास्त स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव म्हणजे प्रदीप न्यायनीत, डॉन. प्रदीपजी न्यायनीत यांचं स्वागत असणार आहे. आणि आल्या आल्या दिलीप वर्मा यांची भेट घ्यायला गेलेत. आयोजकांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील करतायत, सपोर्ट करतायत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा राहुल गुंजाळ
मात्र आता गोलंदाजीसाठी आलेत. फलंदाजी चांगली कामगिरी त्यांनी केली होती प्रतीक आहेत समोर. यावेळेला कव्हर्सला वा कडक दर्जेदार फटका त्या ठिकाणी मारलाय, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, परंतु बॉल नाही थांबत आहे. वा प्रतीक वा. नाशिकच्या या खेळाडूची सुद्धा चर्चा असते सातत्याने. 4 धावा वसूल केल्या गेलेल्या आहेत. 11 धावा एकंदरीत धावफलकावर होत आहेत. आमदार चषक पिंपरी या स्पर्धेत देखील नाशिकच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आवर्जून नाशिकचं प्रतिनिधित्व करतात. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, तेवढं टायमिंग नाही आहे. एक धाव तिकडे नाही, धाव नाही घेतली आहे. सुरुवातीला प्रयत्न होता, नंतर पाहिलं सर्कलचे फिल्डर तिकडे येत आहेत, रन नाही घेतली आहे. डॉट बॉल. 11वर धावसंख्या थांबली आहे. आमचे कॅमेरामन क्रिकेट प्रेमींना देखील टिपण्याचा प्रयत्न करतायत. हळूवार पद्धतीने बॉलला फक्त ढकललंय. हे सगळेच खेळाडू दत्ता पवार, अमित तांबे, प्रफुल्ल चॅम्बो सगळेच उपस्थित राहत आहेत. प्रदीप नैनित फॅन क्लब. बारा धावा धावफलकावर. ओ वेगात बॉल टाकलाय आणि बॉल वळवण्याची क्षमता आहे यांच्याकडे. चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न करताना पाहायला मिळालेत राहुल. बॉलला आत बाहेर करण्याची क्षमता मात्र त्यांच्याकडे खूप चांगली आहे. 12 धावांवर धावफलक पाहायला मिळतो. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. स्पर्धेत छोटे डॉन देखील खेळत आहेत. वीरेन नैनित. हो आता फुटवर्क नाही पाहायला मिळालं. पुल करायचा होता परंतु बॉलच्या रेषेतच नाही आले. बॅकफुटला पाठवलं आणि त्याच्यानंतर बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवला आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 60 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहेत. 25 चेंडू बाकी आहेत आणि 60 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हा बॉल थोडासा पुढे गेला, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. फेकी होईल. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 13. विकेट नाही आली आहे परंतु धावगती देखील तेवढी जास्त नाही आहे, परंतु अशक्य नाही आहे. अजूनही 4 ओव्हरमध्ये 59 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अनुज रोडे या वेगवान गोलंदाजाची चर्चा आहे सध्या. पहिला बॉल मिड विकेटच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिले. तिकडे फिल्डर येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे. फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. एका बॉल नंतर आता समीकरण बदलायला सुरुवात होईल. 23 बॉल आणि 57ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मंगलमूर्ती इन्फ्रा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ATK औंध यांच्यामध्ये सुरू असणारी व्यावसायिक गटातील आजच्या दिवसातील ही पहिली लढत. फुल टॉस परंतु टायमिंग नाही आहे आणि तिकडे येत आहेत गणेश आढवळे, पकडतायत कॅच. बॅटिंग जबरदस्त आणि फिल्डिंगही तेवढी चांगली होते आज. विकेटचं पतन.
याच्यानंतरचा होणारा सामना सचिन ढवळे प्रहार 11 त्याच्या विरोधात मातोश्री 11 मोहिदीन शेख. आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मोहिदीन शेख. दोन कॅप्टन अशोक गायकवाड आणि सचिन बर्गे दोन्ही संघनायक टॉससाठी टॉस बॉक्समध्ये मोहिदीन चचाच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. हेड इज कॉल मातोश्री 11 टेल. इथे टॉस जिंकलाय ते दादा गायकवाड यांनी. तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करतो आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलंय फलंदाजी करण्यासाठी मातोश्री 11 या संघाला. जाऊया चंदू सरांसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. एक मोठा फटका सूरज यांनी मारला जरूर, परंतु त्यानंतर ते आऊट झालेत आणि धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहिला मिळाला आणि त्यानंतर विकेटही आली आहे. अनुज रोडे. प्रशांत कुमार बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला अजूनही काही सामना संपलेला नाहीये. 21 धावा धाव फलकावर. तिसरं षटक अनुज रोडे. वेगातील बॉल त्याला मात्र थर्डमॅनला फिरवण्याचा प्रयत्न राहिला आहे. चांगल्या पद्धतीने साहिल गायकवाड त्या ठिकाणी बॉलवर आले. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली आहे ती 22. पहिल्या डावातील जबरदस्त बॅटिंग गणेश आडवळे, त्याचबरोबर जर पाहिलं तर राहुल यांची पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर एक चांगली धावसंख्या उभारली गेली. यावेळेला कडक प्रतीक यांच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर आणि बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त खेळलाय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 28. आम्ही सुद्धा मॅच मध्ये आहोत हे दाखवून देत आहेत प्रतीक देवरे. आणि 3 ओव्हरचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी बाकी असणार आहे. 3 ओव्हर मध्ये 44 करायचे आहेत. पाहूया काय होईल. प्रतीक सारखा एक जबरदस्त खेळाडू आहेत नाशिकचे. आणि इकडे जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी प्रथमेश जाधव यांना आमंत्रित करण्यात येत आहे. काल एनबी ट्रॉफीमध्ये या प्रथमेश जाधवची चर्चा होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता. प्रथमेश 18 चेंडूमध्ये 44ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. 4 धावा. चौकार येतोय. प्रशांत कुमार यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 17-40 मॅच ऑन झाली. आता दोन्ही संघ मागील 2 बॉलवर जे 2 मोठे फटके आले ना, प्रतीकचा षटकार आणि प्रशांतचा चौकार, या 10 धावांनी पुन्हा एकदा मॅच ऑन केली आहे. म्हणजे 19 बॉलला 50ची गरज होती. आता 17 बॉलला 40ची गरज आहे. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग तर याही वेळेला जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. प्रशांत कुमार यांच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार आलाय. धावसंख्या आता पुढे गेली आहे. 38 धावा धाव फलकावर. 16 बॉलमध्ये 34 पाहिजेत.
आता टीम मात्र थोडीशी विचार करू लागली आहे, थोडीशी चर्चा होते. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळलेत. फरहान बॅटर आहेत. प्लीज एक विनंती असणार आहे, योग्य नावं सांगा, कारण मोठ्या मंचावरील स्पर्धा आहे. फरहानचं कौतुक, त्यांनी चांगली सुरुवात केली आहे. तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करतात हे महत्वाचं आहे. आणि पठ्ठ्याने आले आले सुरुवात केली आहे, धडाकेबाज. व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. यावेळेला दिशा दिली मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या, वेगात बॉल आलाय हा. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. पाहूया, फरहान एका बाजूला आहेत, एका बाजूला प्रतीक देवरे आहेत. धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यस, या ठिकाणी चेक केलं जात आहे, हा चेंडू योग्य आहे की अयोग्य. योग्य बॉल कळवला जातोय. अजूनही 15 बॉलमध्ये 32 पाहिजे, 40 झालेले आहेत. यस फरहान भाई, 40 धावा धावफलकावर आहेत. 15 बॉलमध्ये 32 पाहिजेत, म्हणजे ही मॅच अजूनही ऑन आहे. काही चांगले बॉल मंगलमूर्तीला मॅचमध्ये घेऊन येतील, तर काही चांगले स्ट्रोक मात्र औन टीमला सुद्धा मॅचमध्ये घेऊन येणार आहेत. परंतु या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. प्रथमेश, चांगला बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न नाही, अडलाय. तिकडे लॉंगॉनचे फिल्डर येतात तोपर्यंत एक धाव मिळेल. परंतु परिस्थिती अशी आहे, डॉट बॉलच येणं गरजेचं नाहीये. एखादी धाव आली तो सुद्धा बॉलिंग टीमसाठी चांगली बाब असणार आहे. 14 बॉलमध्ये अजूनही 31ची आवश्यकता आहे. व्यावसायिक गटातील पहिली मॅच. फरहान फुल टॉस केला या वेळेला, परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. एक धाव तिकडे मिळते. फिल्डर येत आहे, थ्रो होईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. 13 बॉलमध्ये 29 पाहिजेत. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे. मंगलमूर्ती टीम काल सुद्धा चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळाली एनबी ट्रॉफीमध्ये. हो, पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. सीमारेच्या दिशेने निघालाय, जिकडे कदाचित एकही धाव व्हायला नव्हती पाहिजे. हो, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 45 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 27ची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच हळूहळू चांगली होऊ लागली आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं, जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. माननीय श्री राहुलभाऊ भोसले, माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्ष नेते, त्याचबरोबर डॉक्टर वैशालताई घोडेकर लोंढे, माजी महापौर, माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा. विशालभाऊ मासोळकर साहेब, अध्यक्ष शंकरराव मासोळकर सोशल फाउंडेशन आणि कमलेश दादा वाळके युवा नेतृत्व यांची ही मानाची स्पर्धा नेहरूनगर प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली आहे. आजचा दिवस व्यावसायिक गटाचा आहे. बलाढ्य खेळाडू इकडे दाखल होताना पाहायला मिळतील. आणि आता
12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 27ची आवश्यकता. शेवटचे 12 बॉल आहेत. पाहूया आजच्या दिवसातील पहिला सामना हळूहळू रंगात येऊ लागलाय. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. एका बाजूला फरान पाहायला मिळत आहेत, एका बाजूला नाशिकचे प्रतीक देवरे पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी मूळचे जुन्नर कांदळीचे असणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सध्या पुण्यामध्ये स्थायिक असणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. राहुल गुंजाळ. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आणि त्याला पाठवलंय लांब 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 जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय सिक्सर. धन्यवाद डीजे. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, त्याचा फायदा प्रतीक यांनी घेतलाय, परंतु राहुल सुद्धा काही कमी नाहीयेत. कमबॅक कसं करायचं राहुल यांना माहिती आहे. 11 बॉलमध्ये 26ची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. एक चांगला सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 11 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. राहुल हो याचाच उल्लेख केला होता. हा गोलंदाज कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो आणि एक डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. 10 बॉल आणि 21ची आवश्यकता. व्यावसायिक गटाचा थरार पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे जो शेवटच्या क्षणापर्यंत गेला तर आपल्याला खूप आवडतो आणि अशीच एक मॅच, पहिलीच मॅच रंगली आहे. आज अशाच सगळ्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत कारण सगळे संघ बलाढ्य आहेत जे पुण्यामध्ये दाखल झालेत, पिंपरीमध्ये दाखल झालेत, नेहरू नगरच्या या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये दाखल झालेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत, खेळाडूंचं स्वागत. एक चांगली मॅच सध्या सुरू आहे. राहुल आई बॉल थोडासा पाठीमागे घेतला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. फिल्डर आले फिरोज, अतिशय चपळाईने थ्रो केलाय. थ्रोही चांगलाच होता. धावफलक जर पाहिला तर आता 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 9 बॉलमध्ये 20ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. फरान समोर राहुल गुंजाळ. हा बॉल समोरून कट करण्याचा प्रयत्न केलाय, पाठवलंय यष्टीरक्षकाच्या दिशेने. हीच खासियत आहे राहुल यांची. एक डॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा बदलतंय. 8 मध्ये 20. होऊया. फरान क्षमता आहे यांच्याकडे. 8 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. पहिलीच मॅच NPL ओपन हाफची चांगली रंगली आहे. वेगवान बॉल त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. नुसता पुल नाही केलाय तर बॉलला गुल सुद्धा केलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. धन्यवाद. राहुल कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या बॉलला सुद्धा षटकार आला होता. अजूनही 7 बॉलमध्ये 14. अजूनही मॅच ऑन आहे. काय होणार यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. यानंतर मातोश्री 11 इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला. हो राहुल देखील काही कमी नाही आहेत. या बॉलवर बॅट्समनला हुल दिली आहे त्यांनी आणि एक डॉट बॉल आलाय. 6 बॉलमध्ये अजूनही 14ची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. यानंतर मातोश्री 11 हडपसर खेळणार आहे, ज्यामध्ये जर पाहिलं तर अमित तांबे आहे ना, अमित तांबे पाहायला मिळतील, अंकित कामाटी पाहायला मिळतील, मयूर मासाळ, अंकित कामाटी हडपसर, मयूर मासाळ बारामती, नजीर शेख हडपसर, नितीन वाकळे हडपसर, त्याचबरोबर परशुराम जगदाळे, त्याचबरोबर प्रथमेश माने सुद्धा पाहायला मिळतील, प्रेम टेमगिरे पाहायला मिळतील, रणजित फराडे पाहायला मिळतील, सचिन बर्गे, शुभम शेळके, उमेश शेलार, हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टीम मातोश्री 11 हडपसर ज्यांनी चांगली कामगिरी केली नुकतीच पंढरपूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा.
सचिन ढवळे प्रहार अकॅडमी जर पाहिलं तर अशोक गायकवाड म्हणजे दादा, चेतन भाटे, गणेश शिवाळे पाहायला मिळतील, करण डुकरे खास करून पाहायला मिळतील, मयूर कारंडे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील, नितीन पाहायला मिळतील, प्रेम आहेत, संदीप काळे आहेत, शिब्बान शेख, सुदर्शन केदार, विवेक ही नावे मात्र प्रहार टीममध्ये देखील पाहायला मिळतील. मजा येणार आहे यानंतरच्या सुद्धा मॅचला. परंतु या मॅचमध्ये काय होणार, शेवटचं षटक हातात आलेला आहे युवा गोलंदाज साहिल गायकवाड यांच्या हातामध्ये. पाहूया प्रतीक देवरे आणि फरहान. पहिला बॉल साहिलचा पुढे टाकला गेला होता, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 बॉलमध्ये 14ची आवश्यकता आहे. क्रिकेट रसिकांना उत्कंठा लागली आहे या मॅचची. पाच बॉलमध्ये 14, एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. प्रतीक देखील नाशिकचे ख्यातनाम खेळाडू आहेत. फुल टॉस केला, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. धाव फलक जर पाहिला तर 4 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार. आता पाहिजे 4 बॉलमध्ये 10. 4 बॉलमध्ये 10ची आवश्यकता. सामन्यातील उत्कंठा वाढली आहे. ATK ऑन स्ट्रायकर विरुद्ध मूर्ती इन्फ्रा यांच्यातील मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि तो सुद्धा रंगतदार. एकाने डॉट बॉल टाकला, एकाने चौकार मारलाय. 4 बॉलमध्ये 10 तर अजूनही पाहिजेत. एकाने औंधवरून प्रवास केलाय, एकाने जर पाहिलं तर याच परिसरामधील टीम पाहायला मिळते. पाहूया काय होईल. चोवीस धावांवर प्रतीक देवरे खेळतायत तर फरहान खेळतायत 22 धावांवर. ही मॅच अजूनही संपलेली नाही. एखादा डॉट बॉल साहिल आणि मंगलमूर्तीला मॅच मध्ये आणेल तर एखादा फटका मात्र या ठिकाणी औंधला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. पाहूया काय होईल. 4 मध्ये 10. फुल टॉस, टायमिंग नाही झालंय. एक धाव तिकडे मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपला पाहायला मिळते. समीकरण पुन्हा बदलत आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 मधले 2 मारायचे. काय झालं काय, आणि मॅच टाय झाली तर डॉन सुपर ओव्हर होणार आहे. परंतु काहींना वाटत असेल औंध जिंकावं, काहींना वाटत असेल या ठिकाणी टीम मंगलमूर्ती जिंकावी, आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. कारण प्रेक्षकांना जेवढ्या मॅच क्लोज होतात ना तेवढ्या जास्त आवडतात, एकतर्फी नाही आवडत. काही जण म्हणतात सुपर ओव्हर पाहिजे. फरहान, युवा गोलंदाज साहिल गायकवाड यावेळेला फटका खेळलाय आणि लाजवाब एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर आणि बॉल सिक्सर मध्ये जातोय. दोन बॉल मध्ये 3. मॅच तर अजूनही संपलेली नाहीये. या अप्रतिम फटक्यासाठी प्रदीप नायनी डॉन यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार बॅटर फरहानसाठी दिला जाणार आहे. 69 फलकावर 2 बॉल मध्ये 3. अजूनही मॅच संपलेली नाहीये. धगधग 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 दोन्ही बाजूला सुरू आहे. कारण अशा तर मॅच आपल्याला आवडतात आणि आज पहिलीच मॅच चांगली ठरते. NPL नेहरू नगर प्रीमियर लीग आज व्यावसायिक गटाचा दिवस आणि असे थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे चलो नेहरू नगर, चला अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये. आणि ज्यांना मैदानात येणं शक्य नाहीये, पुणे टेनिस क्रिकेट .in वर या मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. साहिल गायकवाड पुन्हा एकदा युवा गोलंदाज आहेत. यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. काय बॅटिंग केली आहे फरहानने इकडे. नो डाऊट मंगलमूर्ती टीम चांगलीच खेळली. थोडासा फरक राहिला या 2 टीम मध्ये. प्रतीकने दिली चांगली साथ आणि त्याचबरोबर फरहानने जिंकली मॅच. आणि फरहान या तुमची वाट पाहतो आम्ही. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला जातोय. अभिनंदन.